Hi students, today we are going to started a new group of instructions, that means arithmetic group of instructions from our instruction set of 8085 microprocessor. मागच्या काही लेक्चर मध्ये आपण फर्स्ट ग्रुप जो आहे आपला म्हणजेच डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामधील डिफरंट काइंड्सच्या इन्स्ट्रक्शन्स आपण शिकलो. आज आपण नवीन ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन स्टार्ट करत आहोत, तो आहे अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन. टोटल आपल्याला 5 ग्रुप्स ऑफ इन्स्ट्रक्शन स्टडी करायचे आहेत. त्यातला 1 ग्रुप आपला स्टार्ट करून झालेला आहे आणि स्टडीही करून झालेला आहे. आज आपण सेकंड ग्रुप स्टार्ट करत आहोत, अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन. आता डेटा ट्रान्सफरमध्ये बेसिकली आपण काय शिकलो तर डेटा फक्त काय केला जातो, एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रान्सफर केला जातो. म्हणजेच एका सोर्सकडून दुसऱ्या डेस्टिनेशनकडे आपण फक्त ट्रान्सफर केला जातो, त्याच्यावरती कोणतंही ऑपरेशन तिथं परफॉर्म केलं जात नाही. आता आज आपण जे अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन शिकणार आहोत त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय केलं जातं तर ॲक्युम्युलेटरमधला डेटा असेल किंवा रजिस्टरमधला डेटा किंवा मेमरी लोकेशनवरचा डेटा असेल किंवा इमिडिएट डेटा, याच्यावरती आपण काय परफॉर्म करणार आहोत तर अरिथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. बेसिकली इथं आपण फक्त 2 टाईप्सचे अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. एक तर ती ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन. ॲडिशनमध्ये परत इन्क्रीमेंट येईल आणि डिक्रीमेंट येईल. हे अरिथमॅटिक ऑपरेशन्स आपण इथं स्टडी करणार आहोत. आता इथं आपण अरिथमॅटिक ऑपरेशन स्टडी करत असताना इथं जो आपल्याला कंटेंट दिला जाणार आहे किंवा रजिस्टर असेल किंवा ॲक्युम्युलेटर असेल त्याच्यामधला जो डेटा दिला जाणार आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे तर हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, बायनरीमध्ये करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत. म्हणजे इथं तुम्हाला 2 गोष्टी येणं खूप गरजेचं आहे की जो काही कंटेंट असेल तो हेक्साडेसिमलमध्ये असणार आहे, त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला बायनरीमध्ये करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन की जी आपण बायनरी नंबर ऑफ सिस्टीममध्ये शिकलो होतो ती परफॉर्म करावी लागणार आहे. आता त्याच्यामध्ये मी एक गोष्ट इथं क्लिअर करते की ज्या वेळेला तुम्ही अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करणार आहात त्यावेळेला आपल्याला 2 ऑपरंडची गरज लागते, बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला 2 ऑपरंड लागतात, एक तर सोर्स असतो आणि दुसरा डेस्टिनेशन असतो. या दोघांचीही तिथं गरज असते. इथं सुद्धा आपण ज्या वेळेला एखादं अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करतो त्यावेळेला आपल्याला मिनिमम 2 व्हॅल्यूज तरी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहेच. म्हणजेच 2 ऑपरंड तरी आपल्याकडे अवेलेबल असलेच पाहिजेत, तरच तुम्ही काय करू शकता ॲडिशन आणि सबट्रॅक्शन परफॉर्म करू शकता. आता या अरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये एक ऑपरंड हा ॲक्युम्युलेटर असतो आणि तो फिक्स असतो. बघा मी तुम्हाला इथं हे सेंटेन्स मुद्दाम म्हणून सांगते की ज्या ज्या ठिकाणी आपण अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत त्या ठिकाणी 2 ऑपरंडची गरज असणार आहे. त्यापैकी एक ऑपरंड ॲक्युम्युलेटर हे फिक्स असणार आहे. मग दुसरं ऑपरंड काय असू शकतं तर एकतर रजिस्टरमधला कंटेंट असेल किंवा मेमरी लोकेशनमधला कंटेंट असेल किंवा इमिडिएट डेटा, या तिघांच्यापैकी दुसरं ऑपरंड असणार आहे आणि एक ऑपरंड ॲक्युम्युलेटर हे तिथं फिक्सच असतं. अजून आपण ॲक्युम्युलेटरबद्दल फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलो. आता हे तिथं आपल्याला इम्पॉर्टंट आहे की ॲक्युम्युलेटर म्हणजे काय. ॲक्युम्युलेटर जो आहे तो एक रजिस्टर आहे की जो पहिला रजिस्टर आपण बघितला ए, त्याला ॲक्युम्युलेटर म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय केलं जातं ज्या वेळेला अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात त्याला त्याच्यामधून तयार होणारा जो काही रिझल्ट आहे तो सुद्धा कुणामध्ये स्टोअर केला जातो तर ॲक्युम्युलेटरमध्येच. बघा ॲक्युम्युलेटर इथं ड्युएल पर्पजसाठी यूज केला जातो. तुम्ही ऑपरंड म्हणून सुद्धा ॲक्युम्युलेटर यूज करायचा आहे आणि जो काही तुमचा रिझल्ट तयार होणार आहे अरिथमॅटिक ऑपरेशनचा तो रिझल्टसुद्धा स्टोअर करण्यासाठी ॲक्युम्युलेटरचाच यूज केला जातो आणि त्या रिझल्टनुसार काय केले जातात त्याचे फ्लॅग सेट केले जातात. आज आपण पहिली इन्स्ट्रक्शन स्टार्ट करत आहोत ADD. आता ADD मीन्स म्हणजे काय बघा, AD मीन्स म्हणजे ॲडिशन. ॲड ॲक्युम्युलेटर टू रजिस्टर. आता इथं काय केलं जातं तर ॲक्युम्युलेटरमधला डेटा आणि रजिस्टरमधला डेटा या दोघांचं काय केलं जातं ॲडिशन परफॉर्म केली जाते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर ॲड इन्स्ट्रक्शन. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे तर 1 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे.
पहिल्या बाईटमध्ये ओपी कोड स्टोअर केला जाणार आहे आणि त्याच बाईटमध्ये तुमचा ऑपरंड हे स्टोअर केला जाणार आहे. ऑन एक्झिक्युशन ऑफ दिस इन्स्ट्रक्शन, ज्याला ह्या इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन होणार आहे त्यावेळेला ॲक्युमुलेटरमधला डेटा आणि रजिस्टरमधला डेटा या दोघांची ॲडिशन होणार आहे आणि रिझल्ट कुठं स्टोअर केला जाणार आहे, ॲक्युमुलेटरमध्येच. ऑन एक्झिक्युशन इट ॲड्स, ऑन एक्झिक्युशन इट ॲड्स accumulator content into register content and final result of operation store इन ॲक्युमुलेटर. बघा याच्यामध्ये ह्या इन्स्ट्रक्शन ज्याला तुम्ही राईट डाऊन करणार आहात त्याला हे सेकंड स्टेटमेंट हे कॉन्स्टंट असणार आहे प्रत्येक इन्स्ट्रक्शनमध्ये. कोणतीही लॉजिकल इन्स्ट्रक्शन असू दे किंवा अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन असू दे, त्याच्यामध्ये ते ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर जो रिझल्ट तयार होणार आहे तो ॲक्युमुलेटर्स असणार आहे आणि याच्यामध्ये एक ऑपरंड इम्प्लिसिटली असणार आहे, ते म्हणजे ॲक्युमुलेटर. हे ऑपरंड जे आहे ते फिक्स आहे. वन ऑपरंड इज ॲक्युमुलेटर. बघा दोन नंबरचे ॲडिशन करायचे आहे किंवा दोन व्हेरिएबलचे ॲडिशन करायचे आहे, त्यातला एक व्हेरिएबल जो आहे तो ॲक्युमुलेटर इथं फिक्स असणार आहे. लक्षात आलं तुमच्या की ॲड इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर इथं ॲक्युमुलेटरमधला जो काही कंटेंट आहे तो रजिस्टरच्या कंटेंटमध्ये ॲड केला जातो आणि टोटल जो ॲडिशनचा रिझल्ट तयार होणार आहे तो रिझल्टसुद्धा कुठं स्टोअर केला जाणार आहे, तर ॲक्युमुलेटरमध्येच स्टोअर केला जाणार आहे. आणि याच्यामध्ये वन ऑपरंड हे ॲक्युमुलेटर हे फिक्स असते. याचा फॉर्मॅट बघूया आपण. ओपी कोड, ऑपरंड आणि बाईट. ओपी कोड काय आहे या इन्स्ट्रक्शनचा, ADD. आता ऑपरंड इथे दोन टाईपचे यूज करू शकता. एक तर रजिस्टरमधला कंटेंट तुम्ही ॲक्युमुलेटर बरोबर ॲडिशन करू शकता किंवा मेमरी लोकेशनवरचा कंटेंट आणि ॲक्युमुलेटरचा कंटेंट या दोघांचे ॲडिशन परफॉर्म करू शकता. मी पहिल्यांदा घेते रजिस्टर आणि 1 बाईट ॲड मेमरी, त्याच्यासाठी M आणि 1 बाईट. बघा इथं रजिस्टर म्हणजे काय, तर कोणताही एक रजिस्टर असेल पण ॲक्युमुलेटर सोडून, म्हणजे रजिस्टर B, रजिस्टर C, रजिस्टर D, रजिस्टर E याच्यापैकी कोणताही एका रजिस्टरचा कंटेंट आणि ॲक्युमुलेटरचा कंटेंट यांची ॲडिशन केली जाईल किंवा ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि एक मेमरी लोकेशन दिलं जाईल, त्या मेमरी लोकेशनवरती स्टोअर असणारा डेटा ह्या दोघांचं ॲडिशन केलं जाईल. आता आपण इथे एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, इफ ॲक्युमुलेटर इज इक्वल टू 20H. बघा ॲक्युमुलेटरमध्ये किती कंटेंट आहे, 20H आणि रजिस्टर B त्याच्यामध्ये कंटेंट आहे 30H. बघा ॲक्युमुलेटरमध्ये डेटा आहे 20H आणि रजिस्टर B घेतलेला आहे त्याच्यामधला डेटा आहे 30H. आफ्टर एक्झिक्युटिंग ADDB. आता इथं जो तुम्ही रजिस्टर यूज करणार आहे तो रजिस्टर आहे B. मग लिहिताना हे कसं लिहिलं जाईल, आफ्टर एक्झिक्युटिंग ADD हे इन्स्ट्रक्शनचं नाव आहे आणि त्याच्यानंतर रजिस्टरचं नाव कोणतं घेतलेलं आहे B. ही इन्स्ट्रक्शन ज्याला एक्झिक्यूट केली जाईल त्याला काय होणार आहे बघा. पहिल्यांदा ॲक्युमुलेटरचा कंटेंट किती आहे आपल्याकडं, 20H. आता हे 20Hचं आपल्याला बायनरी कन्व्हर्जन करावं लागेल. मी इथं एक गोष्ट तुम्हाला मुद्दा म्हणून सांगते की दिसताना हा जो 20H नंबर आहे तो आपल्याला जरी डेसिमल फॉर्मॅटमधला नंबर दिसत असेल तरी ॲक्च्युली तो नंबर कोणता असणार आहे, हेक्साडेसिमलमधला असणार आहे. मग त्याचं पहिल्यांदा आपल्याला बायनरी कन्व्हर्जन करावं लागणार आहे. मग हेक्साडेसिमल नंबरचं ज्याला बायनरीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं त्याला त्या नंबरमधला प्रत्येक डिजिट हा काय केला जातो, सेपरेट केला जातो. म्हणजे A नंबर जो आहे तो 2 नंबरपासून तयार झाला, एक आहे 2 आणि 0. मग आपल्याला 2चं वेगळं बायनरी कन्व्हर्जन घ्यावं लागणार आहे आणि 0चं. इथं मी 2चं बायनरी कन्व्हर्जन राईट डाऊन करते. 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0, रिमेंडंट 1. 2चं बायनरी कन्व्हर्जन काय आलं व 1 0. ओके 1 0 हे 2चं बायनरी कन्व्हर्जन आलं. आता B काय आहे, रजिस्टर, त्यातला कंटेंट आहे 30H. आता 30चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे बघा, त्याच्यामध्ये
3चं बायनरी कन्व्हर्जन करावं लागणार आहे आणि 0. इथं 2चं बायनरी कन्व्हर्जन आलं आपलं 1 0 आणि 0चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे 0 0 0 0. ओके. आणि 30चं बायनरी कन्व्हर्जन करूया, म्हणजेच पहिल्यांदा 3चं येणार आहे आणि नंतरचं 0. 0चं बायनरी कन्व्हर्जन मी इथं राईट डाऊन करते 0 0. आता 3चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे तर 1 तिथं डिव्हिजन येणार आहे आणि रिमेंडंट 1 बनणार आहे, म्हणजे 1 1. ओके. आता हा जो ग्रुप तयार झालेला आहे तो ग्रुप तुम्हाला कितीचा तयार करायचा आहे तर 4 बिटचा आपल्याला ग्रुप तयार करावा लागणार आहे. आता हा जर ग्रुप बघितला 2चं बायनरी कन्व्हर्जन ज्याला केलं जातं त्याला त्याच्यामध्ये जे तुम्हाला डिजिट मिळतात ते डिजिट किती आहे तर 2 बिट नंबर मिळतो. मग हा 2 बिट नंबर आपल्याला काय करावा लागणार आहे 4 बिटमध्ये कन्व्हर्ट करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ॲडिशन परफॉर्म करू शकू. मग हा जर नंबर 4 बिटमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचा असेल तर त्या नंबरच्या तुम्हाला काय करावं लागणार आहे लेफ्ट साईडला 0 ॲड करावे लागणार आहेत. मग इथं 0 किती ॲड करावे लागणार आहेत तर 2 0 तुम्हाला त्याच्या लेफ्ट साईडला ॲड करावे लागणार आहेत 0 0. त्याच पद्धतीनं 30चं बायनरी कन्व्हर्जन पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा 2च बिट अवेलेबल आहेत. आपल्याला ग्रुप तर 4 बिटचा तयार करायचा आहे, मग त्याच्या काय करायचं आहे तर लेफ्ट साईडला अजून 2 0 तुम्ही ॲड करायचे आहेत 0 0. आता आपले 4 बिटचा ग्रुप तयार झाला आणि याची आपण ॲडिशन परफॉर्म करणार आहोत. इथं ॲडिशनचा साईन देऊया आणि टोटल जो रिझल्ट स्टोअर केला जाणार आहे तो टोटल रिझल्ट कुठं परत स्टोअर होणार आहे ॲक्युम्युलेटरमध्ये, म्हणून मी इथं काय लिहिते ACC. आता हे आपल्याला बायनरी ॲडिशन परफॉर्म करावे लागणार आहे. 0 + 0 + 0 हे सगळं 0 0 येणार आहे. आता 0 + 1 ॲन्सर येणार आहे 1. आता इथं तुम्हाला बायनरी ॲडिशन आणि बायनरी सबट्रॅक्शन याचे रूल्स तुम्हाला इथं फॉलो करावे लागणार आहेत. 1 + 1 इथं काय होणार आहे ॲडिशन 0 येणार आहे आणि 1 कॅरी जनरेट केला जाईल की जो नेक्स्ट बिटमध्ये ट्रान्सफर केला जाईल. परत इथं 0 0 1 ॲडिशन येणार आहे 1 आणि हे 0, म्हणजे टोटल ॲक्युम्युलेटरमधला जो रिझल्ट स्टोअर केला जाणार आहे तो या पद्धतीचं असणार आहे. मग याचं परत तुम्ही हेक्साडेसिमलमध्ये कन्व्हर्जन करून नंबर काढला तरी चालेल किंवा या पद्धतीनंही तुम्ही तिथं काय करू शकता ॲन्सर राईट डाऊन करू शकता. आता याच्या पुढची अजून एक स्टेप आहे इथं की हे जे ॲन्सर तुम्हाला मिळालेलं आहे ते फ्लॅग रजिस्टरमध्ये तुम्हाला लिहावं लागतं. म्हणजे प्रत्येक वेळेला हे लिहिणं गरजेचंच आहे असं नाही आहे, पण काही वेळेला जर तिथं मेन्शन केलं असेल की याच्यावरनं कोणकोणते फ्लॅग सेट होत आहेत तर ते राईट डाऊन करा. तर त्याच्यासाठी तुम्हाला 8 बिटची आपली जी फ्लॅग रजिस्टरची डायग्राम आहे ती 8 बिट पॅटर्नची फ्लॅग रजिस्टरची डायग्राम पहिल्यांदा ड्रॉ करावी लागणार आहे. बघा या पद्धतीनं 8 बिटचं फ्लॅग रजिस्टर डायग्राम सेट करावी लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं फ्लॅग कुठले कुठले आहेत तर साइन फ्लॅग, 0 फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी, पार्टी आणि कॅरी. त्या पद्धतीनं मी इथं फ्लॅग्स लिहिते. पहिला आहे S फ्लॅग, Z फ्लॅग, इथं कोणताच फ्लॅग नाही आहे, AC, P आणि C. ओके. या पद्धतीनं आपल्याकडं फ्लॅग्स अवेलेबल आहेत. आता जे काही आपला रिझल्ट तयार झालेला आहे ॲक्युम्युलेटरचा तो रिझल्ट फक्त याच्यामध्ये प्लेस करायचा आहे 0 1 0 1 0 0 0. आता ज्या ठिकाणी फक्त 1 आलेला आहे तो फ्लॅग काय झालेला आहे सेट झालेला आहे, म्हणजे Z फ्लॅगच्या ठिकाणी इथं काय आलेलं आहे 1 झालेलं आहे. म्हणजे या बायनरी ॲडिशनमध्ये Z फ्लॅग आणि ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग जो आहे तो सेट झालेला आहे. बाकी सगळे फ्लॅग्स काय झालेले आहेत रिसेट झालेले आहेत. हे जे फ्लॅग रजिस्टर आहे ते ऑप्शनल आहे. जर तुम्हाला तिथं क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं असेल की कोणकोणते फ्लॅग सेट झालेले आहेत तर त्याच वेळेला तुम्ही काय करायचं आहे ह्या ॲक्युम्युलेटरचे कंटेंट आणि फ्लॅग रजिस्टर याची या पद्धतीनं डायग्राम काढायची आहे आणि जिथं 1 आहे तो फ्लॅग सेट झालेला असणार आहे, अदरवाईज तो फ्लॅग कसा असणार आहे रिसेट असणार आहे. लक्षात आलं तुमच्या की ॲड इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर इथं ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट आणि रजिस्टरमधला कंटेंट काय केला जातो ॲड केला जातो, म्हणजे तिथं बायनरी ॲडिशन परफॉर्म केली जाते. त्याच्यानंतर जे काही कंटेंट असतील किंवा जो काही ॲडिशनचा रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट कुठं स्टोअर केला जाणार आहे तर ॲक्युम्युलेटरमध्येच स्टोअर केला जाणार आहे. इथं आपण ॲक्युम्युलेटर आणि बी इथं कंटेंट काय आहे तर वेगवेगळे आहेत किंवा इन्स्ट्रक्शन लिहिताना कशी लिहिली जाते बघा ॲड
बी की ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्युमुलेटरचे कंटेंट ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत आणि बीचे व इन्स्ट्रक्शनमध्ये फक्त काय केला जातो तर रजिस्टरचं नाव वापरलं जातं. इथं कोणतंही डेटा इमिजिएट वापरला जात नाही. ही इन्स्ट्रक्शन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके, आपण नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बघूया. याच्यावरती तुम्हाला एक्झामला 4 मार्क्सचे क्वेश्चनसुद्धा विचारले जातात की जिथं डिफरंट टाईप्सचे कंटेंट दिले जातात आणि तिथं कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत तेही सांगितलं जातं. त्याला तुम्हाला हे ॲडिशनचे रूल्स माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे ॲड ADI. ॲड इमिडिएट डेटा टू ॲक्युमुलेटर. आता मगाच्या इन्स्ट्रक्शनमध्ये आणि या इन्स्ट्रक्शनमध्ये बेसिक डिफरन्स काय बघा. मगाशी रजिस्टरमधला डेटा ॲक्युमुलेटरमध्ये ॲड केला होता. याच्या अगोदरही मी तुम्हाला बऱ्याच वेळेला हे सजेशन केलेलं आहे की ज्या ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये आय हे लेटर यूज केलं जातं त्या इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला डायरेक्टली डेटा दिला जातो. इथं मगाशी आपण रजिस्टर वापरला होता आणि त्या रजिस्टरमधला डेटा घेतला होता. आता इथं इमिडिएट डेटा दिला जातो म्हणजे डायरेक्टली तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शनमध्येच डेटा काय घ्यायचा आहे हे सांगितलं जातं. त्याला ती इन्स्ट्रक्शन कशी असते तर ॲड इमिडिएट डेटा टू ॲक्युमुलेटर. ॲड इमिडिएट डेटा म्हणजे काय तर डायरेक्टली तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शनमध्ये एक व्हॅल्यू दिली जाते. ती व्हॅल्यू आणि ॲक्युमुलेटरमधली व्हॅल्यू या दोघांचं काय करायचं आहे ॲडिशन परफॉर्म करायचे आहे. त्याच्यामध्येच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की ज्या ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये इमिडिएट डेटा यूज केला जातो त्या इन्स्ट्रक्शन ह्या 2 बाईट्सच्या असतात. आपलं पहिलं सेंटेन्स येणार आहे इट इज 2 बाईट इन्स्ट्रक्शन. इट ॲड्स इमिडिएट डेटा into accumulator and result of operation is stored into accumulator and one operand is implicit that is accumulator. याच्यामध्ये सुद्धा एक ऑपरंड हे फिक्स आहे ते असणार आहे ॲक्युमुलेटर आणि दुसरं ऑपरंड मग काय असणार आहे तर इमिडिएट दिलेला डेटा. ज्याला हे अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म केलं जाईल त्याला त्याचा जो रिझल्ट असणार आहे तो रिझल्टसुद्धा कुठं स्टोअर केला जाणार आहे तर ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर केला जाणार आहे. याचा आपण फॉर्मॅट लिहूया OP कोड ऑपरंड आणि बाईट. ओके, OP कोड काय आहे इन्स्ट्रक्शनचा ADI हा त्याचा OP कोड असणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणतंही अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की 2 ऑपरंड लागणार आहेत. एक ऑपरंड ॲक्युमुलेटर हा आपल्याकडे फिक्स आहे. मग इथं दुसरा ऑपरंड काय असणार आहे तर आय म्हणजे काय आहे तर इमिडिएट डेटा म्हणजेच डेटा आणि इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे व 2 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आता ह्याचं एक्झाम्पल कसं असते बघा. इफ फॉर एक्झाम्पल ॲक्युमुलेटर इज इक्वल टू 33H. ॲक्युमुलेटरमधला कंटेंट सांगितलेला आहे 33H. आता ज्याला हे एक्झिक्युशन होईल ही इन्स्ट्रक्शन कशी लिहिली जाते ADI 20H. बघा ही इन्स्ट्रक्शन ज्याला एक्झिक्यूट होईल त्याला सम कुणाची होणार आहे व 20H हा ह्या इन्स्ट्रक्शनमध्येच एक डेटा दिलेला आहे आणि दुसरा डेटा काय असणार आहे तर ॲक्युमुलेटरचा डेटा म्हणजे 33 आणि 20H या दोघांची ॲडिशन केली जाईल. 33चं बायनरी कन्व्हर्जन काय येतं व पहिल्यांदा आपल्याला 3चं बायनरी कन्व्हर्जन करावं लागणार आहे. इथं मी राईट डाऊन करते A इज इक्वल टू 33H. इथं मी परत एकदा मेन्शन करते की नंबर जो दिला जाणार आहे
तो हेक्साडेसिमल नंबर असणार आहे आणि हेक्साडेसिमलचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन करत असताना तो नंबर पहिल्यांदा त्या नंबरमधलं प्रत्येक डिजिट सेपरेट करायचं आहे आणि त्या प्रत्येक डिजिटचं बायनरी कन्व्हर्जन करायचं आहे. मग 33चं बायनरी कन्व्हर्जन करत असताना पहिल्यांदा ह्या 3चं करावं लागणार आहे आणि नंतर या 3चं बायनरी कन्व्हर्जन आपण मगाशीच केलं होतं 1 1 हे बायनरी कन्व्हर्जन येतं. पण आपल्याला ग्रुप कितीचा तयार करावा लागतो 4 बिटचा. त्याच्यासाठी आपल्याला याच्या लेफ्ट साईडला 2 0 ॲड करावे लागतील. नंतर ह्या 3चं बायनरी कन्व्हर्जन ही काय येणार आहे 1 1 आणि याच्या लेफ्ट साईडला आपण 2 0 ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर ॲडिशनसाठी आपल्याला इमिडिएट डेटा दिलेला आहे तो आहे 20H. इथं मी लिहिते 20H. आता 20मध्ये पहिल्यांदा 2चं बायनरी कन्व्हर्जन करावं लागणार आहे. ते येणार आहे 1 0 आणि 0चं बायनरी कन्व्हर्जन केलं तर ते काय येणार आहे 0 0 0 0. आता ह्या 10 जो आहे तो 2 बिट नंबर आहे. त्याचं कन्व्हर्जन परत 4 बिटमध्ये करण्यासाठी त्याच्या लेफ्ट साईडला 2 0 ॲड करा आणि याचा रिझल्ट जो स्टोअर होणार आहे तो होणार आहे ॲक्युम्युलेटरमध्ये, म्हणून तिथं मी ACC लिहिते. आता ही ॲडिशन परफॉर्म करूया 1 1 0 0. ओके. आणि इथं काय येणार आहे 0 + 1 1. आता इथं 1 + 1 काय आन्सर येणार आहे तर ॲडिशन 0 येणार आहे आणि त्याच्यानंतर जो क्वेरी तयार होणार आहे तो नेक्स्ट प्लेसला जाणार आहे. इथं 1 0 0 ॲडिशन 1 0. टोटल ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट या पद्धतीने आला. तुम्ही हा कंटेंट परत फ्लॅग रजिस्टरमध्ये सेट करू शकता आणि याच्यानुसार कोणकोणते फ्लॅग सेट झालेत इथं सुद्धा बघा. इथं पहिला फ्लॅग असतो तो साइन फ्लॅग, तो रिसेट झालेला आहे. इथं 0 फ्लॅग सेट झालेला आहे आणि ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग जो आहे तो एक सेट झालेला आहे. लक्षात आलं तुमच्या की ह्या दोन्हीही इन्स्ट्रक्शनमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे तर ज्याला ॲड ही इन्स्ट्रक्शन दिली जाते त्यावेळेला ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट आणि रजिस्टरमधला कंटेंट या दोघांची ॲडिशन परफॉर्म केली जाते आणि ज्याला तुम्ही ADI म्हणताय त्यावेळेला तिथं डायरेक्टली तुम्हाला इमिडिएट डेटा दिला जातो. तो डेटा आणि ॲक्युम्युलेटरमधला डेटा या दोघांची तिथं काय केली जाते ॲडिशन परफॉर्म केली जाते. दोन्ही इन्स्ट्रक्शनमध्ये जो रिझल्ट स्टोअर केला जातो तो ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर केला जातो आणि एक ऑपरंड तिथं ॲक्युम्युलेटर हेच यूज केलं जातं. इन्स्ट्रक्शन नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन ADC. Add register to accumulator with carry. आता ही थोडीशी डिफरंट टाईप्सची ॲडिशन इन्स्ट्रक्शन आहे. आता इथं सुद्धा काय केली जाते तर ॲडिशन परफॉर्म केली जाते. आता ॲड या वर्डवरून तुम्हाला समजलं असेल की इथं ॲडिशन आहे, पण ॲडिशनमध्ये अजून काय दिलेलं आहे तर C दिलेलं आहे. आता इथं काही ठिकाणी तुम्हाला ह्या अर्थमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये C हे लेटर बऱ्याच इन्स्ट्रक्शनमध्ये आलेलं दिसेल किंवा ज्याला तुम्ही लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन शिकाल त्यावेळेला तिथं तुम्हाला C हे लेटर येणार आहे. आता इथं Cचं मिनिंग काय बघा. इथं Cचं मिनिंग काय आहे तर कॅरी. बघा Cचं मिनिंग काय आहे कॅरी. इथं ॲडिशन परफॉर्म केली जाते कुणाची ॲड रजिस्टर टू ॲक्युम्युलेटर. म्हणजे पहिली जी इन्स्ट्रक्शन आपण स्टडी केली ADD त्या इन्स्ट्रक्शन सारखीच ही इन्स्ट्रक्शन आहे, फक्त इथं अजून एक ऑपरंड एक्स्ट्रा येतोय तो म्हणजे कॅरी. बघा ADD म्हणजे फक्त ॲक्युम्युलेटर आणि रजिस्टर या दोघांची सम केली जाते आणि ज्या वेळेला ADC अशी इन्स्ट्रक्शन येते त्याला सम कुणाकुणाची होते तर ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट, रजिस्टरमधला कंटेंट आणि कॅरी जो आहे तो एक ॲड केला जातो. मग इथं 3 ऑपरंडची सम केली जाते. आता हा कॅरी जो आहे तो कसा ॲड करायचा ते आपण बघूया. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती आहे सिंगल बाईट इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये 1 ऑपरंड
इज ॲक्युमुलेटर. एक ऑपरंड तुमचा ॲक्युमुलेटर असणार आहे, बरोबर आहे. सेकंड ऑपरंड काय असणार आहे, अदर ऑपरंड. सेकंड ऑपरंड इथं राईट डाऊन करते. सेकंड ऑपरंड इज रजिस्टर. एक ॲक्युमुलेटर असणार आहे, दुसरा रजिस्टर असणार आहे आणि तिसरा ऑपरंड अजून काय असणार आहे तर कॅरी. अँड थर्ड ऑपरंड इज कॅरी. आता कॅरी म्हणजे इथं काय असतं बघा, आपण आता अरिथमेटिक ऑपरेशन बघितलं, तिथं काय केला जातो तर कॅरी जनरेट केला जातो. म्हणजे ॲटोमॅटिक 1 ही व्हॅल्यू काय केली जाते, नेक्स्ट बीटमध्ये ट्रान्सफर केली जाते. इथं सुद्धा कॅरी म्हणजे काय आहे तर ह्या ॲडिशनमध्ये 1 काय करायचं आहे, तुम्हाला ॲड करायचा आहे. रजिस्टरमधला कंटेंट काय असेल तो ॲक्युमुलेटरमधला कंटेंट आणि त्याच्यामध्ये परत काय करायचं आहे 1 प्लस करायचं आहे. त्याला आपण काय म्हणत आहोत इथं कॅरी म्हणत आहोत. आता हे जे अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म केलं जातं त्याला रिझल्ट कुठं स्टोअर केला जातो तर ॲक्युमुलेटर. ऑन रिझल्ट इज स्टोअर इन ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटरमध्येच ह्या ऑपरेशनचा रिझल्ट स्टोअर केला जातो. आता याचा फॉर्मॅट बघा, ओपी कोड, ऑपरंड आणि बाईट. ओपी कोड काय आहे याचा ADC. ऑपरंड काय आहे इथं तर रजिस्टरमधला कंटेंट तिथं पाठवला जातो. म्हणजे आपण एक ऑपरंड बघा घेतलेला आहे, एक ऑपरंड ॲक्युमुलेटर हा ठरलेला आहे आणि दुसरं ऑपरंड काय असणार तर रजिस्टर आहे आणि तिसरं ऑपरंड सुद्धा काय असणार आहे कॅरी की जे ठरलेलं आहे. मग इथं ऑपरंड रजिस्टर आणि ही सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आता फॉर एक्झाम्पल बघूया, ॲक्युमुलेटर कंटेंट जर 34H असतील, ओके. रजिस्टर बीचा कंटेंट किती आहे 20H घेऊया आणि कॅरीची व्हॅल्यू नेहमी 1च घ्यायची आहे. CY इज इक्वल टू 1H, ओके. आता ह्या सगळ्यांचं आपल्याला पहिल्यांदा बायनरी कन्व्हर्जन करावं लागेल. इथं मी A इज इक्वल टू 34H घेते. 3चं बायनरी कन्व्हर्जन आपण मगाशीच केलं होतं, ते आलं होतं 1 1 2 0 ॲड करूया. 4चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे 0 2 डिवायडेड बाय 2 0 1 1 0 0. हे 4चं बायनरी कन्व्हर्जन येणार आहे. त्याला 3चा ग्रुप तयार करण्यासाठी 4चा ग्रुप तयार करण्यासाठी लेफ्ट साईडला एक 0 ॲड केलं. त्याच्यानंतर रजिस्टर बीचा कंटेंट किती घेतलेला आहे 20H. इथं 0चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे 0 0 आणि 2चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे 1 0. हे 2चं बायनरी कन्व्हर्जन येणार आहे. 2 0 ॲड करूया. आता अजून एक आपल्याला इथं काय ॲड करायचं तर कॅरी ॲड करायचं आहे. कॅरी म्हणजे व्हॅल्यू काय असणार आहे 1. मग ती व्हॅल्यू कोणत्या साईडला घ्यायची तर या साईडला कॅरी. CY इज इक्वल टू 1 0 0 0 0 आणि इथं फक्त काय करायचं आहे 1 प्लेस करायचं आहे किंवा तुम्ही या पद्धतीनं सुद्धा हे लिहू शकता. आणि ह्या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला आता ॲडिशन परफॉर्म करायचे आहे. आता इथं बघा 0 0 0 1 कोणत्याही नंबरमध्ये जर 0 ॲड केला तर आन्सर काय येतं तोच नंबर, म्हणजे इथं आन्सर येणार आहे 1. हे 0 0 इथं 1 0 1 1 1 0 इकडे कॅरी जनरेट केला जाईल 1 0. टोटल ॲक्युमुलेटरमध्ये जो रिझल्ट तयार होणार आहे तो या पद्धतीत असेल. इथं 0 फ्लॅग सेट झालेला आहे, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग सेट झालेला आहे, पार्टी आणि कॅरी एवढे 4 फ्लॅग इथं काय झालेले आहेत सेट झालेले आहेत. तुम्ही इथं कंटेंट तुम्हाला हवा तो डेटा तुम्ही काय करू शकता इथं प्लेस करू शकता. म्हणजे मी इथं 34 घेतलं आहे म्हणजे तुम्हीही 34 घ्यावं का नाही आहे, तुम्हाला हवे तो डेटा तुम्ही घेऊ शकता. त्याचं हेक्साडेसिमलमध्ये कन्व्हर्जन करा आणि नंतर त्याची काय करा बायनरी ॲडिशन परफॉर्म करा. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडिशन इन्स्ट्रक्शन जे आहेत किंवा अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन जे आहेत त्याच्यापैकी 3 इन्स्ट्रक्शन शिकलो. पहिली इन्स्ट्रक्शन होती ॲड ॲक्युमुलेटर टू रजिस्टर. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन होती ॲड इमिडिएट डेटा टू ॲक्युमुलेटर. आणि आत्ता जी थर्ड इन्स्ट्रक्शन पाहिली की ज्याच्यामध्ये 3 ऑपरंड्स आपण यूज केला. एक ऑपरंड ॲक्युमुलेटर तर फिक्सच होतं, सेकंड ऑपरंड होतं रजिस्टर आणि थर्ड ऑपरंड जे होतं ते होतं कॅरी फ्लॅग. आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला अजून काही राहिलेल्या इन्स्ट्रक्शन्स असतील ते आपण स्टडी करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.